कर्जदार शेतकरी बांधवांच्या संदर्भात बँकेने खाते पुस्तक ब्लॉक केल्याच्या संदर्भात एक बातमी सहारा समाचारने प्रकाशित केली होती। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। काही दिवसांपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यांसंदर्भात एक बातमी आम्ही प्रकाशित केली होती आणि मोठा त्रास जे आहे ते शेतकरी बांधवांना होत होता आणि म्हणून ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती। सोबतच याच संदर्भात कर्जदार शेतकरी यांच्या संदर्भामध्ये बँकेने जे खाते पुस्तक ब्लॉक केले त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद। बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा। नेमकं प्रवीणजी तायडे आमदार यांनी काय एकंदरीत बोलताना सांगितलं, पाहूया या बातमीचं सविस्तर उत्तर। सर, मी कडला आपल्या अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे वैयक्तिक खाते आहेत ती नॅशनलाइज बँकेने ब्लॉक केलेले आहेत। कारण त्यांनी जे शेतकऱ्यांनी जे कर्ज काढलेले आहेत त्या कर्ज काढल्या कारणाने आता जे ज्यांचे वैयक्तिक खाते आहेत ते पैसे काढण्यासाठी चालले, परंतु त्यांना पैसे देण्यास बँक नकार देऊन राहिली। आतापर्यंतची इथ्यात वैयक्तिक खाते ब्लॉक झालेले नाही आहेत आणि त्यांच्या आज जे आपले इथे जवळपूर येथे 2 शेतकरी आहेत ते बँकेत गेले होते आणि त्यांनी म्हणजे पैसे काढण्याकरता गेले, पण बँक मॅनेजरने त्याला पैसे दिले नाही आणि ते शेतीचे बियाणे आणि त्यांच्यावाले वैयक्तिक खाते 1.5 लाख रुपये होते जवळपास। पण त्यांनी सांगितलं की बाबा वरतून खाते ब्लॉक झालेले आहेत, तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही कर्ज उचललेलं आहे, कर्ज भरा। आता शासनाने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे कोणतेच शेतकरी आता सध्या कर्ज भरलेले नाही आहेत, परंतु त्याचे वैयक्तिक खाते कोणी बंद करू शकत नाही आतापर्यंत हे विषय आहे। त्यामुळे आम्हाला तुम्ही आता सध्यातले आमदार आहेत, काय सांगाल सध्या या संदर्भात काय कारवाई करणार आहे? एक तर म्हणजे हे खाते गोठवू शकत नाही किंवा त्यातून ब्लॉक करू शकत नाही। हो बरोबर। परंतु मी गेल्या 2 दिवसाआधी सन्माननीय तहसीलदार अचलपूरचे श्री गरकल साहेब यांच्यासोबत बँक अधिकाऱ्यांची प्रतिनिधींची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की बा अशा प्रकारचं वैयक्तिक जे खाते आहेत ते गोठवू नये, लॉक करू नये। मग श्रावण बाळ असो, संजय गांधी निराधार असो, लाडकी बहीण असो की वैयक्तिक कोणतेही वैयक्तिक हे असो त्याचे लॉक करू नये आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ते मान्य सुद्धा केले। आणि इतरही तक्रारी आल्या होत्या, जे प्रलंबित प्रश्न होते किंवा बँकेची सापत्न वागणूक किंवा व्यवस्थित वागणूक नाही SBIच्या लोकांची, त्यांना पण त्या गोष्टीचं एक जाणीव करून दिली। आणि निश्चितच आपण तहसीलदारांकडे जा, सन्माननीय तहसीलदारांकडे जा, मी त्यांच्याशी बोलतो आणि वैयक्तिक त्यांच्या हे जे खाते गोठवले म्हणता तुम्ही तुमच्या सांगण्यानुसार हे होईलच। आणि राहिली शेतकरी आश्वासनाची गोष्ट, कर्जमाफीची, तर जे शासन बोललेलं आहे ते होणारच आहे, पण आताच होईल असं सांगता येणार नाही, जाहीरनाम्यातली गोष्ट आहे ते। आपण कर्जमाफीचा विषय नाही आहे आपला विषय प्रश्न एकच आहे की शेतकऱ्यांचा जो वैयक्तिक खाते आहेत, वैयक्तिक खाते त्यासाठी आपण आमदार आहे, आपण काय पाठपुरावा करणार आहे यासाठी? पालकमंत्र्यांशी मी आता संवाद साधण्याचा प्रयत्न केला। याच्यासाठी आता सध्या मी मुंबईलाच आहे, याच्यासाठी तुम्हाला वैयक्तिक इथं जावं लागेल सन्माननीय तहसीलदारांकडे आणि ते त्यांच्याशी बोलतील, जे कोणती सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे पतरोडची, आणि मी पण त्यांना सांगतो तशा प्रकारचे सूचना देतो। सर, प्रश्न पतरोडचा नाही आहे, संपूर्ण नॅशनलाइज बँक जिल्ह्याचा प्रश्न आहे। मी तुम्हाला काय सांगितलं, मी बैठक घेतलेली आहे, परतवाडा अचलपूर ग्रामीणचे जे लोक आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे, अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे। तुम्ही परत होईल ना, त्यांच्याकडे तक्रार तर करावं लागेल ना। तक्रार करा, तुम्हाला त्याचं हे मिळून जाईल। ठीक आहे सर। आणि मी बोलतो माझी मदत जिथं लागेल तुम्ही